या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। महापालिकेच्या प्रभाग 2 क मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपने माजी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीवरून निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेब सरवदे या तरुणाचा खून झाला। त्यानंतर शनिवारी दुपारी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघाली। शेकडोंच्या संख्येने तरुण तसेच महिला अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांनी भाजप उमेदवार शालन शिंदेसह 5 जणांना ताब्यात घेतले असून 10 जण फरार आहेत। जेलरोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत तपास करत आहेत। भाजपकडून बी फॉर्म मिळाल्यानंतर शंकर शिंदे, शालन शिंदे यांनी विरोधातील रेखा दादासाहेब सरवदे यांच्यावर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे। यावेळी चुलत भाऊ दादासाहेब सरवदे याची बाजू घेत बाळासाहेब सरवदे वादात उतरले। या वादाचे पर्यवसन थेट खुनात झाले। घटनास्थळी तलवारी, कोयते, चाकू आणि काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत। समाजातील प्रत्येकाला 5 वर्षांची संधी देण्याचे ठरलेले असतानाही शालन शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आणि पक्षाने त्यांनाच बी फॉर्म दिला। त्यामुळे नाराज झालेल्या रेखा सरवदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली। विशेष म्हणजे सरवदे व शिंदे हे दोन्ही कुटुंबे जवळचे नातेवाईक असून भाजपचेच कार्यकर्ते आहेत। उमेदवारीवरून गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यात वाद सुरू होता। समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद 3 वेळा मिटवला। मात्र शुक्रवारी अर्ज माघारीच्या दिवशी शंकर शिंदे आणि बाळासाहेब सरवदे यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि त्यात बाळासाहेबांचा खून झाला। मयत बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युवक पदाधिकारी होता। घटनेनंतर मार्कंडेय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांचा आक्रोश आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली। भावाला न्याय मिळावा अशी मागणी करताना सरवदे भावुक झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।